Hello, good morning students. Today we are going to learn use of there. आता बघा देर म्हणजे काय मित्रांनो, तर देर म्हणजे तेथे. आता एखादी वस्तू एखाद्या तेथे असेल तर आपण त्याला काय म्हणायचं, कसं म्हणायचं. बरेच मुलं बोलून जातात पटकन पटकन. तिथं तेथे मुले आहेत, तेथे मुली आहेत, तेथे खडू आहेत. परंतु त्या ठिकाणी आपल्याला वर्तमानमध्ये बोलतो का भूतकाळात बोलतो का भविष्यात बोलतो, आणि त्या ठिकाणी बोलत असताना आपल्याला कसं बोलायचं बघा. आता या ठिकाणी मी तुम्हाला देअरचा वापर कसा करावा याबद्दल आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरंच तुमचं कौतुक करावं एवढं कमी आहे, कारण तुम्ही माझ्या वर्गामध्ये आल्यानंतर बरेच विद्यार्थी माझे सृष्टी असो, प्राची असो, देव्यानी, दुर्वा, समृद्धी, हे सर्व असे खडखड इंग्रजी बोलतात. आणि विशेष करून आपण जे व्हिडिओ चॅप्टर घेतो ते चॅप्टरचं संपूर्ण ते ज्ञान, संपूर्ण नोट्स आपल्या वहीवर लिहितात. खरंच तुमचं अभिनंदन आहे. आणि जे कोणी अजून नवीन माझे चॅनल बघत असतील, जे पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांनी पण आपल्या मुलांना, पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी येण्यासाठी 100% आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, तुमचा त्यामध्ये फायदा आहे. बाकीचे इतर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले असतील भरपूर, तुमच्या मोबाईलमध्ये बघा भरपूर अशी लिस्ट असेल, परंतु हे तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी देअरचा वापर करत असताना देअर कुठं वापरावं, कसं वापरावं आणि का वापरावं. आता हा फार महत्वाचा प्रश्न आहे की का वापरावं, कसं वापरावं. बघा, या ठिकाणी मी देअरचं हे आहे प्रेझेंट म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलंय. माझे जवळपास 200च्या वर व्हिडिओ झाले आहेत की त्यामध्ये मी तुम्हाला प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ याबद्दल मी माहिती दिलेली आहे. त्याचे वाक्य भरपूर तयार करून दिले. बघा, पण आपल्याला देअर कुठं वापरायचं याबद्दल मी आज तुम्हाला सांगत आहे. प्रेझेंट जर असेल म्हणजे वर्तमान काळ असेल तर त्या ठिकाणी एम, इज, आर आपण वापरतो. परंतु या ठिकाणी बघा, जास्त करून आपल्याला इज आणि आरचा उपयोग होतो, एमचा उपयोग होत नाही. आता दुसरं बघा, पास्ट मध्ये काय करायचं, पास्ट मध्ये वाज आणि वेअर या दोन्हीचा उपयोग आपण करत असतो. तसंच फ्युचर मध्ये विल बी म्हणजे हे देअर विल बी हे फ्युचर मध्ये आपण बोलायचं असतं. आणि तर पास्ट मध्ये देअर वाज, देअर वेअर, आणि प्रेझेंट मध्ये देअर इज, देअर आर. आता मित्रांनो, हे करत असताना आपल्याला देअरचा उपयोग कसा आणि कुठं करायचं बघा. इथं मी ते लिहून दिलं तुम्हाला, तुम्ही नंतर स्क्रीनशॉट काढा किंवा रनिंग मध्ये नोट्स घेऊ शकतात. बघा, देअरचा उपयोग कसा करायचा. फक्त ऑब्जेक्ट दिलेला असेल, आता पहा, कर्ता, कर्म, क्रियापद. आता पहा, जिथं ऑब्जेक्ट दिलेला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी हे ऑब्जेक्ट काय, पुस्तक, हे काय ऑब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी आपण समजा ऑब्जेक्ट दिलेला असेल तर आपण त्या ठिकाणी देअरचा उपयोग करायचा आहे. आता आपल्याला सांगितलं कुठं आहे ते नाही, फक्त पुस्तक आहे. कुठं आहे पुस्तक सांगितलेलं नाही, तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी देअरचा उपयोग करायचा आहे. दुसरी गोष्ट, एका वस्तूमध्ये दुसरी वस्तू असेल. समजा एखादी वस्तू आहे, त्या वस्तूमध्ये वस्तू असेल, समजा एखादा बॉक्स आहे, बॉक्समध्ये चेंडू असतील, तर आपल्याला तसं त्या ठिकाणी देअरचा उपयोग करायचा आहे. नंतर सब्जेक्ट दिलेला नसेल, समजा सब्जेक्ट पहा, सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे, सब्जेक्ट दिलेला नसेल त्या ठिकाणी आपल्याला देअरचा उपयोग करायचा. तर या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिली आहेत, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की सब्जेक्ट म्हणजे काय. कर्ता, कर्म, क्रियापद आपण बघत असतो. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, आणि वर्ब म्हणजे क्रियापद. कर्ता, कर्म आणि क्रियापद यानुसार वाक्य होतं. बघा, आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर पण माहित पाहिजे. मी स्ट्रक्चर लिहून दे पहा. देअर, आता प्रेझेंट मध्ये आपल्याला काय करायचंय बघा, त्याचं स्ट्रक्चर काय. स्ट्रक्चर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन बिल्डिंग. आता बिल्डिंग आपण बांधतो त्या ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर असतं, पाया असते, कसं कसं बांधायचं इंजिनियर आपल्याला सांगत असते. परंतु आपल्याला वाक्यामध्ये सुद्धा स्ट्रक्चर येणं फार महत्वाचं आहे. स्ट्रक्चर लक्षात नसेल तर आपण वाक्य तयार केलं तर सगळं बिघडून जाईल, सगळं सत्यानाश. मग आपण काय करायचंय, स्ट्रक्चर फार महत्वाचं आहे. एखादं वाक्य करायलो मी, सर वाक्य करायलो, पण कर्ता कुठे घ्यावं, कर्म कुठे घ्यावं, क्रियापद कुठे घ्यावं हे माहिती नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहा, एखादं सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सचं आपण कसं करायचं, कर्ता, कर्म, क्रियापद मराठीमध्ये वेगळं असतं, इंग्रजीमध्ये वेगळं असतं. हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. मागच्या व्हिडिओ तुम्ही बघा, वाक्य कसे तयार करायचे, मराठीमधले वाक्य इंग्रजीमध्ये कसे करायचे, हे माझा एक व्हिडिओ आहे, ते तुम्ही अवश्य बघा.
नवीन विद्यार्थी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचा फायदा होईल. बघा, वर्तमान काळामध्ये आपल्याला त्याचं स्ट्रक्चर पहा. देअर प्लस इज ऑब्लिक किंवा आर प्लस ऑब्जेक्ट प्लस आरपीएस. आता पहा सर, आरपीएस म्हणजे काय हो, हे फार महत्वाचं आहे. लिसन केअरफुली अँड राईट डाऊन ऑन युअर नोटबुक व्हॉट इज आरपीएस. व्हॉट इज आरपीएस. आता मी वर्गात आल्यावर तुम्हाला विचारणार विद्यार्थी मित्रांनो की पहा, आर म्हणजे रिमेनिंग, पी म्हणजे पार्ट्स ऑफ सेंटेन्स. रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे राहिलेला वाक्याचा भाग. रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे पहा, देर घेतलं, इज किंवा आर प्लस ऑब्जेक्ट प्लस आरपीएस म्हणजे राहिलेला वाक्याचा भाग. रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स हे लक्षात ठेवा. नंतर जर वाक्य भूतकाळात असेल तर देर घ्यायचं प्लस वाज ऑब्लिक वेअर. वाज किंवा आर एक असेल तर वाज घ्यायचं आणि अनेक असतील तर वर घ्यायचं. नंतर ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स. आता मित्रांनो, भविष्य काळामध्ये हे झालं भूतकाळातलं. आता भविष्य काळातलं म्हणजे फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजे काय, कसं घ्यायचं मुलांनो, देअर प्लस विल बी. आता हे फार महत्वाचं आहे. विल बी आपल्याला कधी घ्यायचं तर एखादं वाक्य आपण भविष्य काळात बोलत असतील, जसं कोणतं पण म्हणजे वाघ जंगलात असेल, आहे का नाही, शेळी शेतात असेल, म्हणजे हे आपण तुम्हाला वाक्य दिले आहे, मी तुम्हाला सांगतो. नंतर विल बी नंतर ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे आरपीएस. आता बघा मित्रांनो, पुस्तक आहे. आता या ठिकाणी कुठं आहे पुस्तक सांगितले का, नाही. आता आहे साठी किती पुस्तक आहेत रे, एक. मग काय म्हणणार आपण, पुस्तक आहे. देअर इज अ बुक. पहा, पुस्तक आहे पण देअर आपण कशाला लावले, बुक इज असं आपण म्हणतो का, नाही. देअर इज अ बुक म्हणजे पुस्तक आहे किंवा ते पुस्तक आहे असं आपण म्हणतो. पण या ठिकाणी मुलांनो, देअर म्हणजे तिथे पुस्तक आहे, कुठंतरी आहे ना, त्या ठिकाणी फक्त ऑब्जेक्ट दिलेला आहे, या ठिकाणी सब्जेक्ट दिलेला नाही. पहा इकडे, आता आरसा आहे. आता या ठिकाणी सुद्धा आपण देअर इज अ मिरर. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण तुम्हाला दोनच शब्दाचं वाक्य, परंतु आपल्या ठिकाणी देअर कसं वापरायचे मी तुम्हाला सांगतो. आता माझ्या गावात मंदिर आहे. आता इथे काय येणार, देअर इज अ टेम्पल in my village. There is a temple in my village. आता वर्गात 30 विद्यार्थी आहेत. कसं लिहिणार आपण, देर आर. आता नाही, वर्गात 30 विद्यार्थी होते. आता होते म्हणल्यानंतर काय घ्यावं, आर घ्यावं का इज घ्यावं. पहा, आर घ्यायचं, इज घ्यायचं, एम घ्यायचं, वाज घ्यायचं का वेळ घ्यायचं. आता प्राची, मी तुला 1 मिनिट 5 सेकंदाचा व्हिडिओ सांग बरं. आता प्राचीन हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला वर्गात सांगायचं आहे की खरं सांगितलं का खोटं सांगितलं. बघा, आहेतला काय होतेसाठी काय देर आणि वर्गात 30 विद्यार्थी होते. पहा, तर देर वाज होईल का, नाही. एक जर असेल तर आपण वाज घ्यायचा आहे, म्हणजे एका पर्सनसाठी आपल्याला वाज घ्यायचा आहे. आणि वेअर कशाला घ्यायचं, वर. आपण त्याला वेअर म्हणजे वर म्हणतो. पहा, WER वेअर म्हणजे होते किंवा होतेच होतं. पहा, देअर वेअर. आता अनेक असल्यामुळे आपण वाज घेतलाय, वेअर घेतो. देअर वेअर हाऊ मेनी स्टुडंट्स, 30. देअर वेअर 30 स्टुडंट्स. देअर वेअर 30 स्टुडंट्स इन क्लास. एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मी सांगत आहे. जर कुठं तुम्हाला अडचण येत असेल, एखादा शब्द समजत नसेल, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगत जा, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही बघा, मी दुसऱ्या याच्यावर दिलाय नंबर. पहा,
टेबलावर पुस्तक होते. आता पहा, फेर इज बुक, प्रश्न घ्या ना. फेर इज बुक, फेर इज पेन, फेर इज मोबाईल, फेर इज फॅन, फेर आर स्टुडंट्स. म्हणजे हे अनेक अनेक असतील तर आपण वेर घेतो, वेर घेतो, वेर होते. तर पहा, टेबलावर पुस्तक होते. देअर, आता पुस्तक किती आहे मुलांना? एक आहे. मग एक साठी आपण देअर वाच घेणार, होतेसाठी वाच. पुस्तक आहे असेल तर आपण आर घेतो, इज घेतो. देअर इज अ बुक ऑन द टेबल, हे झालं एक वचनी एकासाठी. आणि होत, टेबलावर पुस्तक होते. किती आहे पुस्तक? एकच आहे ना, मग एकच घेणार आपण. पण एक असताना सुद्धा पुस्तक होते हे भूतकाळात झालं. लक्षात ठेवा की मी काय सांगतो, हे पुस्तक आहे असेल तर आर घेतलं असतं. या ठिकाणी मित्रांनो की या आपल्याला वाच काय घ्यायचंय, कारण हे भूतकाळातलं वाक्य तयार झालेलं आहे. म्हणजे पुस्तक होते ना. देअर वाज अ बुक, काय होते मुलांनो? अ बुक. देअर वाज अ बुक, कुठं होतं? ऑन द टेबल, ऑन दी टेबल. एकदम असं सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगण्यासाठी मी हे चॅनल सुरू केलेलं आहे. मित्रांनो, माझे खास विद्यार्थी आहेत तुम्ही, आणि तुम्हाला पण इंग्रजी चांगलं बघा. आजकालच्या जगामध्ये इंग्रजी नाही आलं तर काय खरं नाही. त्यामुळे आपल्याला इंग्रजी यायचं असेल तर त्याचं बेसिक सुद्धा माहित पाहिजे, त्याचं त्या वाक्याचं स्ट्रक्चर पाहिजे माहित, ते शब्द कुठे घ्यायचं हे पण माहित पाहिजे. उगाच कुणीकडे लिहिलं चालणार नाही. आता पहा, एप्रिल मध्ये परीक्षा असतील. आता पहा, हे झालं असतील म्हणजे काय मुलांना? भविष्यकाळामधलं वाक्य बोलत आहे. मी मामाच्या गावाला जाईल, मी परीक्षेला जाणार, म्हणजे भविष्यात बोलतो. पहा, एप्रिल मध्ये परीक्षा असतील तर पहा, आता आपण काय घेणार? देअर, पहा टी आणि देअर. आता या ठिकाणी हे विल बी घेतलं. देअर विल बी एक्झाम. कधी रे? इन एप्रिल. कधी असतील परीक्षा? एप्रिल मध्ये परीक्षा असतील. तर पहा, जंगलात वाघ असेल. आता हे पाहिलं वाक्य, जंगलात वाघ असेल. फेर इज टायगर, फेर इज टायगर, टायगर इज इन अ फॉरेस्ट. आता हे झालं पहा, आहे म्हणल्यावर आहे. पण जंगलात वाघ असेल तर काय घेणार आपण? देअर विल बी. पहा, देअर विल बी. आता विल बी का घेतो मुलांनो मी? हे आपण जेव्हा भविष्य काळातलं वाक्य बोलतो त्यावेळेस आपण विल बी हे घेत असतो. लक्षात ठेवा. असेल तर आपल्याला विल बी लावायचं आहे. देअर विल बी अ टायगर, देअर विल बी अ टायगर इन फॉरेस्ट. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण देअरचा वापर करायचा आहे. उगाच कुणीकडे कोणतंही वाक्य, कोणताही शब्द कुठेही लिहायचा नाही. त्यामुळे मी तुम्हाला बऱ्याच वेळ सांगत असतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रत्येक आपल्या लेसन मध्ये धड्यामध्ये अथवा प्रॅक्टिस. मुलांनो, प्रॅक्टिस करा. तुम्हाला येत असेल तर आरच्या पुढे उभे राहा, असं बोला. आता हे वाक्य आहेत ना, कोणाला बोलू सर, माझ्या पप्पाला काही येत नाही, मम्मीला काही येत नाही, तेवढं हुशार नाही. आपण आरच्या पुढे उभं राहा, ते वाक्य लिहायचं आणि हे वाक्य बोलायचं आणि त्याची प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.